नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि आत्ता वाजलेले आहेत 2. तर आज आमच्याकडे वातावरण खूप छान झालेलं आहे, फुल सनी डे आहे. म्हणून मी आत्ता बाहेर आलेले आहे माझ्या आवडत्या ठिकाणी ब्लॉग बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते मी सध्या कुठे आहे ते. तर हे आहे बघा माझं आवडतं ठिकाण, खूप छान वाटतं इथे. आमच्या रूमपासून खूपच जवळ आहे. मी रेग्युलर इथे येऊन बसते, म्हणजे उन्हाला वगैरे बसायचं असेल किंवा शांत ठिकाणी बसायचं असेल ना, तर मी इथे येऊन बसते. आणि व्लॉग बनवण्यासाठी तर मी आवर्जून इथे कसं ना, जास्त लोक नसतात, जास्त गर्दी नसते, त्यामुळे छान वाटतं इथे. आणि तुम्हाला दिसत असेल बघा, थोडं थोडं आभाळ दिसतंय अधूनमधून, पण त्यातून सुद्धा ऊन पडतंय, त्यामुळे छान वाटतंय. थंडीसुद्धा कमी आहे, त्यामुळे म्हटलं आज चला छान असा व्लॉग बनवूया, म्हणून इथे येऊन बसलेली आहे माझ्या आवडत्या ठिकाणी. तर तुम्हाला हे कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी कालच एक ब्लॉग अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती, म्हणजे लक्झेंबर्गमध्ये आम्ही आधीच्या ठिकाणी कुठे राहत होतो लक्झेंबर्गमध्ये ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आधी कसं झालं होतं, जेव्हा मी चॅनेल स्टार्ट केला तेव्हा फक्त आमच्या रूमची टूर केली होती पण तुम्हाला मी आजूबाजूचा एरिया दाखवला नव्हता. पण काल मला अचानक तिकडे जरा थोडंसं काम आलं म्हणून मी तिकडे गेले होती. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया आम्ही आधी कुठे राहत होतो. तर ती रूम ना सिटी सेंटरपासून खूप जवळ होते, म्हणजे खूप छान फॅसिलिटी होत्या ज्या आत्ता आम्ही जिथे राहतो त्याच्यापेक्षाही छान तिथे होत्या. पण काही कारणामुळे आम्हाला ती रूम सोडावी लागली. तुम्हाला मी का सोडावी लागली काय ते रिझन आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं. तर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन बघू शकता. आणि कसा वाटला एरिया तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग म्हणजे आपला कोणता, तर मला अशी एक कमेंट आली होती की आम्हाला लक्झेंबर्ग सिटिझनशिपसाठी कोणकोणते रूल्स असतात, किती टाईम लागतो हे आम्हाला सांगा, म्हणजे कशी घ्यायची वगैरे प्रोसेस काय आहे ते. तर मला कसं होतं ना, नेहमी म्हणजे मी जास्तीत जास्त जसे मला कमेंट येतात, तुम्ही जसे मला काही माहिती विचारतात तशानुसारच मी जास्त करून ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि ब्लॉग बनवते. तर मला अशी कमेंट आली होती लक्झेंबर्गच्या सिटिझनशिपची प्रोसेस काय आहे म्हणून. तर म्हटलं चला थोडंसं एक्सप्लेन करूया कसे असते ते. तर चला मग स्टार्ट करूया. तर लक्झेंबर्ग सिटिझनशिप घेण्यासाठी कोणती प्रोसेस असते मी आधी तुम्हाला पॉईंट सांगते. तर बेसिक एलिजिबिलिटी काय असते, एज रिक्वायरमेंट, नंतर डॉक्युमेंट, नंतर लँग्वेज सर्टिफिकेट, कोणते कोर्स कंप्लीट करावे लागतात, फीज काय असते, नंतर सिटिझनशिप घेण्यासाठी टाईम काय लागतो. तर मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये हे पॉईंट कवर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणी इथे जॉबसाठी येणार असेल किंवा सेटल होण्याचा विचार करणार असेल तर तो हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे बेसिक एलिजिबिलिटी. तर तुम्ही इथे साधारणपणे ना लक्झेंबर्गमध्ये कमीत कमी 5 वर्ष राहिलेला असावा, म्हणजे तुम्ही इथे कमीत कमी 5 वर्ष जॉब करत असावा. आणि त्यापैकी मेन म्हणजे लास्टचं जे 5वं वर्ष असतं ते ब्रेक न घेता तुम्ही इथे लक्झेंबर्गमध्ये कंटिन्यू राहिलेला असावा. म्हणजे जसं की तुम्हाला तर असं वाटत असेल की 1 वर्ष कंटिन्यू म्हणजे कसं, तर तुम्ही वॅकेशनला वगैरे जाऊ शकता 1 ते 2 वीकसाठी, पण जास्तीत जास्त 2 ते 3 महिने तुम्ही लक्झेंबर्ग सोडून बाहेरच्या कंट्रीमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे हा बेसिक रूल आहे आणि खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही 4 वर्ष तरी इकडे तिकडे फिरू शकता, पण लास्टचं जे 5वं वर्ष असतं त्याच्यामध्ये ना तुम्ही लक्झेंबर्गमध्ये ब्रेक न घेता राहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा रूल आहे. त्याचबरोबर दुसरा रूल म्हणजे तुमचं एज. तर एज रिक्वायरमेंट काय आहे, तर कमीत कमी 18+ तुमचं एज पाहिजे, म्हणजे 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही लक्झेंबर्गमध्ये सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकता. हा सेकंड रूल आहे. आता तिसरा पॉईंट म्हणजे लँग्वेज रिक्वायरमेंट. तर लक्झेंबर्गची सिटिझनशिप घ्यायची असेल तर तुम्हाला लक्झेंबर्गची जी लोकल लँग्वेज आहे लक्झेंबर्गिश हे तुम्हाला येणं खूप मॅन्डेटरी आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा इथे टेस्ट घेतली जाते आणि ते सर्टिफिकेट आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये लागतात. तर ही टेस्ट कोण घेतं, तर इन्स्टिट्यूट नॅशनल ऑफ द लँग्वेज लक्झेंबर्ग ही इन्स्टिट्यूट आहे जे तुमची टेस्ट घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. तर याच्यामध्ये पण ना स्पीकिंग आणि लिसनिंग असे 2 सर्टिफिकेट असतात. तर स्पीकिंग तुम्हाला A2 लेवलचं यायलाच पाहिजे, म्हणजे बेसिक आहे हे. म्हणजे जसं की आपण डेली रुटीनमध्ये जे सेंटेन्स बोलतो, तुमचं इंट्रोडक्शन वगैरे किंवा जे आपण डेली लाईफमध्ये छोटे मोठे आपले जे कम्युनिकेशन असतात ते तुम्हाला यायला लागतात, म्हणजे A2 लेवलचे. आणि सगळ्यात हाय लेवलचं म्हणजे तुमचं लिसनिंग सर्टिफिकेट लागतं. तर हे कसं ना, तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा काम करतं तिथे डेली रुटीनमध्ये ऑफिसमध्ये जे तुमचं कम्युनिकेशन होतं ते तुम्हाला समजण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे तेवढी. नंतर ज्या न्यूज वगैरे असतात ते तुम्हाला समजता यावं किंवा असं, म्हणजे हाय लेवलचं तुम्हाला थोडक्यात लिसनिंग तुम्हाला पाहिजे. तर हे अशी सर्टिफिकेट इथे डॉक्युमेंट्समध्ये जोडावी लागतात. फोर्थ पॉईंट म्हणजे सिविक कोर्स म्हणजेच इंटिग्रेशन कोर्स.
तर याच्यामध्ये तुम्हाला ना लक्झेंबर्गबद्दल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि याचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये लागतं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं तर लक्झेंबर्गची हिस्ट्री, लॉज, नंतर सोसायटी, नंतर राईट्स, ड्युटीज वगैरे काय आहेत हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि हा जो कोर्स आहे हा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन लक्झेंबर्गद्वारे अरेंज केला जातो आणि हा कोर्स ना 24 तासाचा असतो जो की पूर्णपणे फ्री आहे. याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं जे सिविक कोर्स कंप्लीट केलेल्याचं असतं, ते सुद्धा आपल्या डॉक्युमेंटमध्ये खूप गरजेचं असतं. तर 5वा पॉईंट म्हणजे क्लीन क्रिमिनल रेकॉर्ड. तर लक्झेंबर्ग आणि इंडिया दोन्हीकडून तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. कोणताही मेजर क्राईम नसावा, त्याशिवाय जर तुमचा कोणताही मेजर क्राईम असेल तर तुम्हाला सिटिझनशिप घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुमचं रेकॉर्ड क्लीन असावं आणि हे सर्टिफिकेट दोन्ही कंट्रीकडून तुम्हाला घ्यायला लागतात आणि ते डॉक्युमेंट्समध्ये ॲड करावे लागतात. 6वा पॉईंट म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूयात आपण. तर सगळ्यात पहिला म्हणजे तुमचं पासपोर्ट लागतो, जो की आपला इंडियन पासपोर्ट आहे तो लागतो. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागतं. तिसरं डॉक्युमेंट तुमचं जे तुम्ही लक्झेंबर्गमध्ये राहता तिथलं रेसिडेन्शियल कार्ड आहे ते रेसिडन्स कार्ड लागतं. 4th नंबरला तुमचं लँग्वेज सर्टिफिकेट लागतं, म्हणजे तुम्ही लक्झेंबर्गीचा जो कोर्स कंप्लीट केलेला असतो त्याचं सर्टिफिकेट लागतं. 5th नंबरला सिविक कोर्स कंप्लीट केलेलं सर्टिफिकेट लागतं आणि 6व्या नंबरला म्हणजे तुमचं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतं, जे की आपण इंडिया आणि लक्झेंबर्ग दोन्ही कंट्रीतलं तुमच्याकडे असायला हवं. तर हे सगळे मेन डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स खूप गरजेचे आहेत. हे पूर्ण डॉक्युमेंट्स असल्याशिवाय आपण लक्झेंबर्ग सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे सगळे डॉक्युमेंट्स काढणं खूप गरजेचं आहे. 7वा पॉईंट म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस. तर जेव्हा आपले सगळे डॉक्युमेंट प्रिपेअर होतात, म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या हातात येतात, तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपण आपल्या लोकलच्या कम्युनमध्ये, म्हणजे तुम्ही ज्या कम्युनमध्ये राहता तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता सिटिझनशिपसाठी. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तिथे जाऊन तुम्ही देऊन तिथे अप्लाय करा आणि त्याच्यानंतर जे कम्युन आहे ते डॉक्युमेंट्सना पुढे फॉरवर्ड करतं. मग ते कुणाला फॉरवर्ड करतं तर मिनिस्ट्री ऑफ जस्टिस लक्झेंबर्गला ट्रान्सफर केले जातात हे डॉक्युमेंट्स. आता तिथून तुमची सिटिझनशिपची प्रोसेस स्टार्ट होते. तर मला टाईम किती लागतो तर एक साधारणपणे म्हणजे कमीत कमी 1 वर्ष लागतं आणि जास्त पण कधी कधी टाईम लागतो. तर ही अशी आहे ॲप्लिकेशन प्रोसेस. 8वा पॉईंट म्हणजे ड्युअल सिटिझनशिप. तर तुम्ही जेव्हा लक्झेंबर्गची सिटिझनशिप घेता तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या इंडियाची सिटिझनशिप कॅन्सल होते. पण लक्झेंबर्गमध्ये कसं आहे ना की तुम्ही ड्युअल सिटिझनशिप घेऊ शकता असा रूल आहे. म्हणजे तुम्ही लक्झेंबर्ग आणि याच्या व्यतिरिक्त अजून एका कंट्रीची सिटिझनशिप घेऊ शकता. पण आपल्या इंडियामध्ये तसा रूल नाही आहे. इंडियामध्ये हा रूल आहे की फक्त तुम्ही एकाच कंट्रीचे सिटिझन राहू शकता. त्यामुळे तुम्ही जर लक्झेंबर्गची घेतली तर तुमची ऑटोमॅटिकली इंडियाची सिटिझनशिप कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे हा तर महत्त्वाचा रूल आहे. पण लक्झेंबर्ग जर समजा तुम्ही उद्या लक्झेंबर्गची जर सिटिझनशिप घेतली आणि अजून तुम्हाला दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिप घ्यायची असेल, म्हणजे ज्या कंट्रीचा रूल आहे ड्युअल सिटिझनशिपचा, तर त्या कंट्रीचे सुद्धा तुम्ही सिटिझन होऊ शकता. तर हे अशी आहे इथे प्रोसेस. तर 9वा पॉईंट म्हणजे फीज. तर लक्झेंबर्ग सिटिझनशिप घेण्यासाठी खर्च किती येतो, फीज किती असते तर साधारणपणे एक ना 50 युरो ते 250 युरो असा खर्च आहे सिटिझनशिप घेण्यासाठी. आता 10वा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर तो कोणता मी सांगते. तर समजा तुम्ही नवरा बायको म्हणजे हजबंड वाईफ तुम्ही लक्झेंबर्गमध्ये राहताय आणि तुम्हाला मुलंसुद्धा आहेत आणि तुमच्या दोघांपैकी एकाने जर लक्झेंबर्गची सिटिझनशिप घेतली, म्हणजे तुमच्या हजबंडने लक्झेंबर्गची सिटिझनशिप घेतली आणि वाईफची तुमच्या इंडियन सिटिझनशिप आहे, तर मुलांची कोणती सिटिझनशिप राहणार मी तुम्हाला सांगते ते. तर मुलांचीसुद्धा ऑटोमॅटिकली लक्झेंबर्गची सिटिझनशिप मुलांना मिळते, कारण दोघांपैकी एक पॅरेंट त्यांचे लक्झेंबर्गचे सिटिझन आहेत. त्यामुळे तर मग इंडियाची त्यांची सिटिझनशिप कॅन्सल होते का मुलांची तर नाही, दोन्ही कंट्रीचे सिटिझन असतात. पण जेव्हा मुलं तुमची 18 वर्षाचे होतात तेव्हा त्यांना एक सिटिझनशिप चूज करावी लागते. मग ती मुलांवर डिपेंड करतं की त्यांनी लक्झेंबर्गची सिटिझनशिप ठेवायची का इंडियाची ठेवायची. तर हा मुलांसाठी हा बेसिक आणि महत्त्वाचा रूल आहे. तर अजून एका पद्धतीने तुम्ही लक्झेंबर्ग सिटिझनशिप घेऊ शकता. तर ती कोणती पद्धत आहे आपण बघूयात. तर लक्झेंबर्ग सिटिझनशिप बाय मॅरेज म्हणजे स्पाऊस रूट, याच्या थ्रूसुद्धा तुम्ही लक्झेंबर्गचं सिटिझन होऊ शकता. तर त्याच्यासाठी बेसिक रूल्स काय आहेत आपण ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही ते लक्झेंबर्गमध्ये 3 वर्ष राहिलेला असावा. त्याचबरोबर तुम्ही ते ज्या लक्झेंबर्ग सिटिझनसोबत लग्न करणार आहात ते लग्न तुमचं लिगली कम्युनमध्ये रजिस्टर असावं. ते लग्न 3 वर्ष जुनं असावं. त्याच्यानंतरच तुम्हाला इथे सिटिझनशिपसाठी अप्लाय करता येतं. मग याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात ते एकदा सांगते. तर तुमचा इंडियन पासपोर्ट लागतो, त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट लागतं
तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि तुमचा जो स्पाऊस आहे त्याचं इथलं जे लक्झेंबर्गचं जे सिटिझन आहे त्याचा प्रूफ लागतो, म्हणजे पासपोर्ट किंवा दुसरं काही असेल ते. त्याच्यानंतर लँग्वेज सर्टिफिकेट लागतं, तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड क्लीन असल्याचं सर्टिफिकेट लागतं. तर हे सगळे डॉक्युमेंट्स असल्यानंतरच तुम्ही इथे स्पाऊस रूटने तुम्ही इथे सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकता. तर हे झाले सगळे सिटिझनशिप अप्लाय करण्याचे मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे. दोन प्रोसेस सांगितलेल्या आहेत. तर लक्झेंबर्ग सिटिझनशिप घेतल्यानंतर कोणकोणते फायदे मिळतात तेही पाहूयात. तर जेव्हा तुम्ही लक्झेंबर्गची सिटिझनशिप घेता तेव्हा तुम्ही EUचे पण सिटिझन बनता. तर त्याचे कोणकोणते फायदे आहेत, तर तुम्ही 180+ कंट्रीमध्ये इझिली ट्रॅव्हल करू शकता कोणताही विजा न घेता. त्याचबरोबर तुम्हाला पाहिजे त्या कंट्रीमध्ये तुम्ही जॉब करू शकता, प्लस सेटलसुद्धा होऊ शकता. त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा EUचे सिटिझन बनता, म्हणजे लक्झेंबर्गचे सिटिझन बनता, त्यावेळेला तुमच्या मुलांनाही ऑटोमॅटिकली इथली लक्झेंबर्गची सिटिझनशिप मिळते. त्यामुळे त्यांना फ्युचरमध्ये एज्युकेशन वगैरे चांगलं मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला इथे 40 वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा तुम्हाला PFसुद्धा मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ते गव्हर्मेंट जॉबसाठी सुद्धा इझिली अप्लाय करू शकता, कारण हा रूल फक्त इथला प्रॉपर लोकांसाठीच आहे. म्हणजे जे EUचे सिटिझन आहेत तेच लोक फक्त इथे गव्हर्मेंट जॉबसाठी अप्लाय करतात, त्यामुळे तुम्हालाही उद्या अप्लाय करता येईल. तर असे बरेच फायदे इथे सिटिझनशिप मिळाल्यानंतर मिळू शकतात तुम्हाला, म्हणजे मिळतातच. तर ही झाली सगळी प्रोसेस आणि फायदे वगैरे सांगितलेले आहेत. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर तेही सांगते. तर तुम्ही जेव्हा लक्झेंबर्गचे सिटिझन होता आणि तुम्हाला परत इंडियामध्ये राहायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं तर तेही सांगते. म्हणजे जर समजा तुम्ही उद्या लक्झेंबर्गची सिटिझनशिप घेतली आणि तुम्हाला फ्युचरमध्ये इंडियामध्ये सेटल व्हायचं आहे, इंडियामध्ये राहायचं आहे आणि लक्झेंबर्गची सुद्धा सिटिझनशिप कॅन्सल करायची नसेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर तुम्हाला OCI कार्डसाठी अप्लाय करायला लागतं. तर मग OCI कार्ड कुणाला मिळतं, तर अशाच लोकांना मिळतं जे आपण पूर्वी जे तुम्ही इंडियन सिटिझन असता किंवा तुमचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स तुमचे इंडियन आहेत, अशा लोकांना OCI कार्ड मिळते. म्हणजे एक लाईफ लाँग राहण्याचा एक विजा असतो तो, पण इंडियन सिटिझनशिप नाही. त्याच्यामध्ये तुम्ही इंडियामध्ये राहू शकता, प्लस बिझनेस करू शकता, स्टडी करू शकता, याचाही फायदा आहे तिथे. तर मी तुम्हाला आत्ता लक्झेंबर्गची सिटिझनशिप कशी घ्यायची याची फुल प्रोसेस एक्सप्लेन केलेलीच आहे. तर 2 पद्धती सांगितल्या आहेत, डिरेक्टली कशी घ्यायची आणि बाय मॅरेज कशी घ्यायची, हे सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही लक्झेंबर्गचे सिटिझन झाल्यानंतर इंडियामध्ये राहायचं असेल तर कोणती पद्धत असते, OCI कार्ड काय असतं हेही एक्सप्लेन केलेलं आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि भेटू अशाच एका छान अशा न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.